नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत स्वराज्यातील एक महत्त्वाचा किल्ला सिंहगड। हा किल्ला पुण्याच्या नैऋत्याला साधारण 25 किलोमीटर अंतरावर असणारा किल्ला समुद्र सपाटीपासून 4400 फूट उंच आहे। सह्याद्रीच्या पूर्व शाखेवर पसरलेला भुरेश्वराच्या रांगेवर हा गड आहे। दोन पायऱ्यासारखा दिसणारा खंदकाचा भाग आणि दूरदर्शनचा उभारलेला मनोरा, त्यामुळे पुण्यात कुठूनही तो लक्ष वेधतो। पुरंदर, राजगड, तोरणा, लोहगड, विसापूर, तुंग असा प्रचंड मुलूक या गडावरून दिसतो। हा जो आपण पाहत आहात तो आहे पुणे दरवाजा पहिला। पुण्याकडून आल्यावर आपणास 3 दरवाजे लागतात, त्यामधील हा पहिला दरवाजा आहे। या किल्ल्याचे पूर्वीचे नाव कोंढाणा। पूर्वी हा किल्ला आदिलशाहीत होता। दादोजी कोंडीव हे आदिलशाहकडून सुभेदार म्हणून नेमले होते। पुढे इसवी सन 1647 मध्ये गडावर आपले लष्करी केंद्र बनवले। 1649 मध्ये शहाजी राजांच्या त्यांच्या सुटकेसाठी शिवाजी महाराजांनी परत हा किल्ला आदिलशहाला दिला। पुरंदरच्या तहात जे किल्ले मोगलांना दिले त्यामध्ये कोंढाणा पण होता। हा जो नकाशा आपण पाहत आहोत हा सिंहगडावरील सर्व वास्तू दर्शवत आहे। हा आहे पुणे दरवाजा दुसरा। हा आहे पुणे दरवाजा तिसरा। ही जी इमारत आहे हा दारुगोळा कोठार आहे। याचा वापर त्या काळी दारुगोळा साठवून ठेवण्यासाठी केला जात होता। ही जी आपण पाहत आहात ती आहे घोड्यांची पागा, म्हणजेच त्या काळात घोड्यांना या ठिकाणी ठेवले जात असे। ही जागा खडकामध्ये कोरून बनवलेली आहे। आपण चाललो आहे टिळकवाड्याकडे। या वाड्याचा वापर टिळक हे विश्रांतीसाठी व एकांतासाठी करत असत। की या ठिकाणी महात्मा गांधी व टिळक यांची भेट झाली होती असे म्हणतात। शिवरायांची थोरवी शिवरायांचा ध्यास, शिवरायांची थोरवी शिवरायांचा ध्यास।
खडतर होता तरीही केला स्वराज्याचा प्रवास. हे जे मंदिराप्रमाणे आपण पाहत आहात ही राजाराम महाराज जे शिवाजी महाराजांचे दुसरे पुत्र यांची ही समाधी आहे. जय हो. या किल्ल्यावरच राजाराम महाराजांनी आपला अंतिम श्वास घेतला. मुघलांतर्फे उदयभान राठोड हा कोंढाण्याचा अधिकारी होता. हा मूळचा राजपूत पण नंतर मुसलमान झाला होता. सिंहगडचे मूळचे नाव कोंढाणा होते आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळात त्यांचे विश्वासू सुभेदार बालमित्र तानाजी मालुसरे यांनी मावळ प्रांतातील हा किल्ला एक चढाई दरम्यान जिंकला. या लढाईत तानाजींना वीरमरण आले आणि प्राणाचे बलिदान देऊन हा किल्ला जिंकल्यामुळे शिवाजी महाराजांनी गड आला पण सिंह गेला हे वाक्य उच्चारले. पुढे त्यांनी गडाचे नाव कोंढाणा म्हणून बदलून सिंहगड असे ठेवले. सिंहगड हा मुख्यतः तानाजी मालुसरे यांच्या बलिदानामुळे प्रसिद्ध आहे. गडावरील पाहण्याची ठिकाणे दारूचे कोठार, टिळक बंगला, कोंढाणेश्वर, देवटाके, कल्याण दरवाजा, देवभानाचे स्मारक, उदयभानाचे स्मारक, दोनगिरीचा उर्फ तानाजीचा कडा, राजाराम स्मारक, तानाजीचे स्मारक. हा आहे कलावंतिनी बुरुज. तानाजी कड्यावरून तानाजींनी हा किल्ला रात्री सर केला होता. मिटा दूंगा उस भगवे का नामो निशान जमीन से और आसमान से. तू क्या मिटाएगा उस भगवे को जिसका ऐलान खुद आसमान करता है. दिन में 2 बार, सूरज उगने से पहले और सूरज ढलने के बाद. अब लहराओ भगवा और कर दो ऐलान. पहले शादी कोंढाणा की, फिर मेरे रायबा की. ही आहे नरवीर तानाजी मालुसरे यांची समाधी. या समाधीला वंदन केल्याशिवाय सिंहगड पाहून पूर्ण होऊ शकत नाही. ज्या वीराच्या पराक्रमामुळे गड आला पण सिंह गेला अशी मन प्रसिद्ध झाली आहे. या वीराला मानाचा मुजरा. अब लहराओ भगवा और कर दो ऐलान. पहले शादी कोंढाणा की, फिर मेरे रायबा की. कोंढाण्याचे लगीन आधी म्हणणारा तानाजी, शिर कापले गेले तरीही लढणारा तो बाजी. अगाढ त्यांची स्वामी भक्ती, प्रेमतयांचे खुळे, शूर शिवाजी आणि त्यांचे शूरते मावळे. व्हिडिओ जर आपणास आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि जर आपण आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. या चॅनलवरती किल्ल्यांचे, मंदिरांचे आणि जनरल नॉलेजचे भरपूर व्हिडिओ आहे. ते पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन मधील लिंकवर नक्की पहा. धन्यवाद.